नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. भाजप सरकार दादरमधील हनुमान मंदिर पाडायला निघालं असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. रेल्वे खात्याकडून मंदिर पाडण्याचा फतवा फडणवीसांचं हिंदुत्व काय करतंय असा सवाल ठाकरेंनी केला. बांगलादेशात आणि मुंबईतही मंदिरं सुरक्षित नाहीत असं ठाकरेंनी म्हटलंय. तर एक है तो सेफ है, मग मंदिरं कुठे सेफ आहेत असा सवाल त्यांनी केला. दादर रेल्वे स्टेशनच्या इथे असलेलं हमालानी बांधलेलं, जो हमाल कष्ट करतो त्या हमालानी बांधलेलं मंदिर गणपतीचं आणि हनुमानाचं हे भाजप सरकारने त्याला नोटीस पाठवली. ती नोटीस माझ्याकडे आहे की तुम्ही रेल्वेच्या जागेवरती अतिक्रमण केले. 80 वर्षापूर्वीचं मंदिर हे पाडायला निघाले. मग तुमचं कुठे हिंदुत्व? कसलं हिंदुत्व आहे तुमचं? मग यांचं हिंदुत्व कुठे? आता कुठे गेलं यांचं हिंदुत्व? म्हणजे आता मंदिरं कुठे सेफ आहेत? अगदी बांगलादेशात पण नाही आणि आपल्या मुंबईत पण नाहीये. म्हणजे एक आहे तो सेफ आहे, ते कुठे मंदिरं कुठे सेफ आहेत? मुंबईतलं मंदिर जे 80 वर्षापासूनचं हनुमानाचं मंदिर आहे, हमालानी कष्टाने बांधलेलं आहे. तिथलं झाड बीड त्यांनी छान व्यवस्थित ठेवलेलं आहे. असं मंदिर पाडण्याचा फतवा निघतोय रेल्वे खात्याकडनं. तेव्हा फडणवीसांचं हिंदुत्व काय करते? भाजपचं हिंदुत्व काय करते? आता ती बातमी आहे ती नीट बघितली पाहिजे. कालची का परवाच्या सकाळमधली आहे की सिडकोच्या मंदिराच्या भूखंडावरती सुद्धा डोळा आहे. सिडकोचा डोळा आहे मंदिराच्या भूखंडावरती. रामाचं मंदिर उभं करताना राम भक्त हनुमानाचं मंदिर तोडताय.